कारवाईशी संबंध असल्याचा आरोप असलेल्या प्राध्यापक गोकलकोंडा नागा साईबाबा उर्फ GN साईबाबा व त्याच्या साथीदारांची आजन्म कारावासासह इतर शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रद्द केली व सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती। आदेशाला 2 दिवस झाल्यानंतरही कागदपत्रांची पूर्तता अभावी बुधवारी सुटका होऊ शकली नव्हती। मात्र गुरुवारी सकाळी 11 वाजता साईबाबा कारागृहाबाहेर आले। त्यांची पत्नी, भाऊ, मित्र आणि वकील हे कारमधून साईबाबा यांच्या घराकडे रवाना झाले आहे। 7 मार्च 2017 रोजी गडचिरोली सत्र न्यायालयाने साईबाबासह महेश करीमन तिर्की, हेमकेशव दत्त मिश्रा, प्रशांत राही नारायण सांगलीकर, विजय नान तिर्की व पांडुपोरा नरोटे यांना दहशतवादी कट रचणे, दहशतवादी संघटनेला सहकार्य करणे, विविध कालावधीच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती। त्याविरुद्ध सर्व आरोपींनी उच्च न्यायालयात अपील केले होते।